नमस्कार, मी संगीता जाधव स्वाद ब्रह्ममध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आषाढ स्पेशल धपाट्याच्या पिठाच्या चकल्या। यासाठी लागणारे साहित्य आहे 4 वाट्या धपाट्याचे पीठ, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद पूड आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे पीठ आपण एका मोठ्या भांड्यात घेऊन याच्यात लाल तिखट, हळद, तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं। दळतानाच पिठात ओवा, जिरं आणि धन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे वरून टाकण्याची काही आवश्यकता नाही। आता हे पीठ छान घट्टच मळून घ्यायचं। मळताना घट्टच मळा, कारण नंतर ते थोडं सैल होतं। आता हे पीठ आपण शेवग्यात भरून घेऊया। याला काही जण सोऱ्या पण म्हणतात। आता आपण एका ताटात चकल्या पाडून घेऊ। पीठ घट्ट असले की बघा छान चकल्यांना काटे दिसतात। आज या चकल्या पाडताना बालपणीची आठवण झाली। बाहेर धो-धो पाऊस आणि आईच्या हातची गरमागरम चकली, खूप सुंदर आठवणी आहेत। मी आधी 5 ते 6 चकल्या पाडून घेते आणि आता त्या तळून घेऊया। एकदम सगळ्या करून ठेवायच्या नाहीत, मग ते उचलता येणार नाहीत। मध्यम गरम तेलात या चकल्या तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या। या चकल्या गरमागरम खायलाच खूप छान लागतात। दुसऱ्या दिवशी त्या थोड्याशा मऊ पडतात, पण फार चविष्ट लागतात। आई नेहमी आषाढ तळताना अशा मोठ्या चकल्या तळायची। आम्हा भावंडांना त्या फार आवडायच्या। आज चकली तळताना लहानपणीची आठवणही झाली। खरं तर प्रत्येक पदार्थासोबत आपली एक खास आठवण असते। आषाढ तळणीमध्ये हमखास तळला जाणारा पदार्थ म्हणजे काटोकुडुबळं अर्थात चकली। ही गरमागरम चकली तयार आहे। आवर्जून करून बघा, कशी लागते कमेंट्समध्ये जरूर कळवा। आणि आपल्या स्वाद ब्रह्म या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।